7:15ला मी आता आहे ब्रिजवर. झाला काय ते डीजे वाला बोलतो पेट्रोल पाहिजे, त्याला पेट्रोल दिला. आता ते रथ कारला बाहेर टाकला, आता निघलोय. मामा कोण तू चाला जाय. ओम साईराम. ही पालखी जी आहे ती हनुमान कोलीवाडा गावामध्ये वाजत गाजत निघते. कारण प्रथेनुसार गेली कैक वर्ष मानाच्या पहिल्या पालखीचा जो मान असतो, जी सजावट असते, ती हनुमान कोलीवाडा गावातील साईभक्त करतात. आणि त्या पालखीला आता आपण या टेम्पोमध्ये घेऊन जाताना बघतोय. ही पालखी बरोबर आता दत्त मंदिर देऊळवाडी या ठिकाणी पोहोचणार आहे. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. ओम साईराम. सुप्रभात. गणपती बाप्पा मोरया. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. नमस्कार. उरण ते शिर्डी मानाची पहिली पालखी 25वा रौप्य महोत्सवी वर्ष आणि या वर्षाच्या पहिल्या दिवसाच्या आनंदवारीला आपण सुरुवात करत आहोत. आता आपण आहोत दत्त मंदिर देऊळवाडी उरण आणि या मंदिरामध्ये आपली मानाची पालखी या ठिकाणी सजवलेली आहे. छान पद्धतीने त्याची सजावट झाली आहे. थोड्याच वेळानंतर या ठिकाणी या पालखीमध्ये अभिषेक होईल, आरती होईल आणि तदनंतर बाबांच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे. आज या पहिल्या दिवसामध्ये हजारो लोक, हजारो साई भक्त आपल्या मानाच्या पालखीचं दर्शन करण्यासाठी या ठिकाणी असणार आहेत. तेव्हा आजचा दिवस खास आहे. इथून पुढे पहिल्यांदा प्रथम वर्ष आपले बाबा स्वतः आपल्या या पालखी सोबत एका वेशभूषेमध्ये या ठिकाणी असणार आहेत. तेव्हा आपण या व्हिडिओ सोबत राहा. एक नाही तर आपल्याला 9 दिवसाचा हा आनंदाचा प्रवास या ठिकाणी करायचा आहे. तेव्हा बोला ओम साईराम. जय साई बाबा की जय. साईनाथ महाराज की जय. नाही गर्दी जय
बाहेर घातलाय हा. अशी व्यक्ती आहे जी सातत्यानं 3 वर्ष आपल्या मानाच्या पालखीची सेवा करतात. सतत 3 वर्ष सलग आपल्या बाबांच्या समवेत चालणारे जे साई पदयात्री आहेत त्यांच्यासाठी टी-शर्ट व्यवस्था. त्यांच्याबद्दल बोलायला खूप काही आहे. आपल्या मंडळाला बदल नाही तर आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये असणाऱ्या असंख्य मंडळांची सेवा करणारे अध्यात्माशी निगडीत आहेत गणपती बाप्पा, शिवशंकर आणि साई भक्त आहेत. तर कामगार नेते
ओम साईराम. ओम साईराम. हे बघा, साई लीला मंडळ लालबाग जी खूप मोठी पालखी आहे, त्या पालखीमध्ये आपल्या बोकडबिरा गावातील साई भक्त जात असतात आणि या साई भक्तांकडून आपल्या उरण ते शिर्डी मानाच्या पालखीचा दरवर्षी या ठिकाणी सन्मान केला जातो, स्वागत केला जातो. आपल्यासोबत मयूर आहेत. मयूर, आपल्या उरणच्या पालखीला 25 वर्ष होत आहेत, रौप्य महोत्सवी वर्ष आहे, काय शुभेच्छा द्याल? तर सर्वांना साई भक्तांना शुभेच्छा आहेत. 25 वर्षामध्ये तुमचा प्रवास सुखाचा व आनंदाचा हो, एवढीच साई चरणी प्रार्थना. ओम साईराम. बरं, हे त्यांचे वडील आहेत. साईराम. हे देखील बरीच वर्ष, म्हणजे आमच्या अगोदरपासून बोकडुरा गावामध्ये मला वाटतं साई भक्तांची कमतरता नाही आहे. बरेच साई भक्त आपण बघितले आणि या साई भक्तांकडून आता या ठिकाणी जी मानाची पालखी पोहोचेल तेव्हा तिचं स्वागत या ठिकाणी केलं जाईल. हे आमच्या माऊली आहेत. ओम साईराम. बोला साई बाबा की जय. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. आमचे बोकडुरा गावातील साई भक्त आमचे दिनादादा आहेत. त्याने या ठिकाणी साई भक्तांसाठी सेवा दिलेली आहे. पाणी आहे, केळी आहेत, फलं वाटप आहे. तर त्यांचं देखील आपण मंडळाच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करू. बोला ओम साईराम. पालखी प्रस्थान झाल्यानंतर आता आपण आलो तर जेएनपीटीवर, जेएनपीटी स्टॉप या ठिकाणी आपल्या महिला साई भक्तांकडून आपल्या बाबांच्या पालखीची सेवा केली जाईल, त्यांचं स्वागत केलं जाईल. इथे बरेच पालखी साई भक्त थांबलेले आहेत. जसं आपण पुढे जाऊ ना तसं आता साई भक्तांचं प्रमाण वाढेल, कारण पुढचा जो मुक्काम असेल इथून तो दुपारचा असेल. रत्नेश्वरी मंदिर जसखार, आणि रत्नेश्वरी मंदिर जसखार म्हटलं तर भक्तांचा महापूर, कारण त्या ठिकाणी आपण दुपारचा महाप्रसाद करणार आहोत. तर तिथे आपण जाऊया, कारण तिथे भक्तांची गर्दी आपल्याला पाहायला मिळेल. साईनाथ महाराज की
सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। आपण आता जसकार गाव सोडलाय। जसकार गावातून आपण पुढील पालखी प्रस्थान करत असताना जसकार रेल्वे फाटक क्रॉस केल्यानंतर सोनारी गावामध्ये आपण प्रवेश करतोय। सोनारी गावामध्ये साईबाबांचं मंदिर आहे। त्या मंदिरामध्ये आपण आपल्या निशाणाला नेणार आहोत, पालखी नेणार आहोत। परंतु सोनारी गावामध्ये यावर्षी पालखीच्या स्वागतासाठी बँड असणार आहे आणि आता जसकारमधून अधिक लोक आपल्यासोबत आली आहेत। तर बघूया पुढे सोनारी गावामध्ये जाऊ, तिथून सावरखार, करल कॉर्नर आणि मग बेलपाडा, दास्तान फाटा। बरं, ओम साईराम। आपल्यासोबत श्री विनोद वाघमारे, श्री पालखी सोला पनवेल आणि बजरंग मित्र मंडळ आणि बजरंग गोविंद पथक देखील या मंडळाचे ते अध्यक्ष आहेत। पनवेलमध्ये चांगलं कार्य आहे आणि मला अभिमान आहे की हा साई भक्त आपल्या पालखीमध्ये जवळजवळ 5 वर्ष चालत होता आणि तदनंतर पनवेलमधून त्यांनी पालखी सुरू केली। आज देखील त्यांची पालखी सुरू आहे। विनोदजी, आपल्या मानाच्या पालखीचा यंदा 25वं वर्ष, काय वाटते तुम्हाला? एक मोठा आनंदाचा क्षण आहे। ज्यावेळी या पावटे गावात राहत होतो तिथनं सुरुवात आपल्या मानाच्या पालखीमध्ये ओरांची मानाची पालखी तिथनं सुरुवात केली आणि आज बघता बघता 25 वर्ष पूर्ण होते। म्हणून मी न विसरता आवर्जून, भले थोडा मला उशीर झाला पण मी दर्शनासाठी या ठिकाणी आलो। माझ्या अंगाला खाली येतात साईबाबांनी नेहमी श्रद्धांनी सबुरीचा मंत्र दिला, त्याच वाट्याने हा पुरण परिसर आज चांगल्या आनंदाने राहतोय आणि सर्वांच्या सुखात आनंदात येतोय। म्हणून मी न विसरता या ठिकाणी आलो, खूप आनंद होतो। ओम साईराम। ओम साईराम। श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय।
साईनाथ महाराज की जय। ओम साईराम। हे प्रकल्पग्रस्त रिक्षा संघटना, जी 4 गावाची रिक्षा संघटना आहे, या गावातील साई भक्त आहेत, रिक्षा चालक आहेत आणि त्यांच्या वतीने देखील आपल्या साई पदयात्रींसाठी या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। तर त्यांचा सन्मान आपल्या मंडळाच्या वतीने करतोय। बोला ओम साईराम। ओम साईराम। शोभाताई रवींद्र म्हात्रे या परिवाराच्या वतीनं आपल्या मानाच्या पालखीची सेवा केली आहे। या ठिकाणी गावात पालखी आल्यानंतर पाण्याची व्यवस्था आहे आणि बाबांच्या पालखीसोबत एक वेळचा नाश्ता साई पदयात्रींसाठी देण्यात आला आहे। तर त्यांचा सन्मान आपण मंडळाच्या वतीने करतोय। श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की। ओम साईराम। दिवसाचा दुपार आहे आणि दुपारच्या देखील इतक्या उन्हामध्ये साई भक्तांची गर्दी आपण बघतोय। पूर्णपणे सोनारी नगरी आहे, जिथं सिद्धिविनायकाचा महिमा चालतो, त्या नगरीकडे आज साई भक्तांचा पूर्णपणे गोतावळा जमा झाला आहे आणि ही साक्ष आहे मानाच्या पालखीची। ज्या पद्धतीनं मानाच्या पालखीचा प्रवास आजपर्यंत राहिला, तर या 25व्या रौप्य महोत्सवाला साजरं करण्यासाठी अगदी मोठ्या संख्येनं भाविक भक्त अलोट गर्दीनं या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। बेलपाडा दास्तान फाटा या ठिकाणी बाबांच्या पालखीसाठी आणि त्यांच्या स्वागतासाठी आलेल्या या महिला आहेत आणि मला वाटते बाबांचं रथ समोर आलंय, निशाण दिसू लागलाय। मानाची पहिली पालखी या मंडळाच्या वतीने या ठिकाणी केला जातो आहे। या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज बेलपाडा दास्तान फाटा
या विभागातील सर्व ओम साईराम, दरवर्षीप्रमाणे तुम्ही आपल्या मानाच्या पालखीची सेवा करताय. तुम्हाला सेवा करण्याची परमेश्वर संधी देते. ही संधी प्रत्येकाला नसते. तर आज पालखीचा सुरू असताना बाकीचे लोक इकडे तिकडे फिरतायत, तुम्हाला सेवा करण्याची संधी मिळाली, कशी वाटते? खूप छान वाटते. म्हणजे साईबाबांची पालखीची सेवा करायची संधी आम्हाला भेटली, हेच आमचं भाग्य आहे. आणि आम्ही दरवर्षी इथे आमच्या फॅमिलीसोबत येतो. थोडीफार का होत ना, आम्हाला जसं जमेल तशी सेवा करायची संधी भेटली, त्याच्यातच आम्ही खूप खुश आहोत. बरं, बाबांचा एखादा घेतलेला अनुभव? जसं की पहिल्यांदाच आम्ही जाऊन नंतर आम्हाला गुड न्यूज भेटली होती. पहिल्यांदा जेव्हा आमच्या लग्नानंतर आम्ही साईबाबांच्या दर्शनाला गेलो होतो आणि त्याच वर्षी आम्हाला गुड न्यूज भेटली. आमच्यासाठी खूप चांगली आणि एक्सपिरियन्स चांगला होता. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. ओम साईराम. ओम साईराम. अगदीच दास्तान फाट्याच्या पुढे देखील आपल्या दरवर्षी या साई भक्तांच्याकडून मानाच्या पालखीची सेवा होत असते. त्या पद्धतीने यावर्षी देखील आपल्या मानाच्या पालखीची सेवा, पाणी आहे समोर, थोडंसं अडथळा आहे, पण तरी देखील या कठीण परिस्थितीमध्ये या साई भक्तांकडून आपल्या पदयात्रींची सेवा झाली आहे. इथे आपल्याला चहा दिला आहे, बिस्किट आहे, चिवडा आहे, पाण्याच्या बॉटल्स आहेत, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी त्यांनी आपल्याला प्रोव्हाइड केल्या. तर त्यांचा आपण मनापासून आभार व्यक्त करतो. ओम. साईराम. आता आपण संध्याकाळची जी धुपारती होते ना, त्या ठिकाणी आपण पोहोचलो आहे. आपण बघू शकतो श्री साई देवस्थान, साईनगर वहाळ या ठिकाणी आपण आलोत. या साईबाबांचं ज्या ठिकाणी मंदिर आहे ते सुप्रसिद्ध आहे आणि या ठिकाणी आपल्या बाबांची धुपारती संपन्न होईल तेव्हा असंख्य साईभक्त या ठिकाणी आरतीसाठी येतील आणि मग नंतर जो आपण पुढे जाऊ तो डायरेक्ट पहिल्या रात्रीच्या मुक्कामाच्या ठिकाणी जाणार आहोत. पण तत्पूर्वी आपण थांबूया थोडंसं. इथे विश्रांती आहे काही क्षणाची, आपण आरती करू आपल्या बाबांची. ओम साईराम. दिंडी यायला थोडासा अजून उशीर आहे. आपण तद्वर थोड्याशा मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये येऊ आणि बाबांची मूर्ती सद्गुरु साईनाथ महाराज की जय. साई बाबा जय. साईनाथ महाराज की जय. खरोखर आनंद वाटतोय की आपली पुन्हा पुन्हा भेट ह्या मंदिरात व्हावी आणि अशा पद्धतीत तुमची जी सेवा आहे ती सेवा बाबांच्या मूर्तीचं प्रतिमेचं दर्शन केल्यानंतर आईंच्या डोळ्यामध्ये पाणी आहे आणि आईंच्या डोळ्यामध्ये पाणी बघितल्यानंतर तुमच्या दोघींच्या डोळ्यामध्ये पाणी. एकंदर काय कारण आहे, का आपण भावनिक झाला? खरं तर आई माझी जुनी साईभक्त आहे आणि मे महिन्यामध्ये स्ट्रोक झाल्यामुळे आईची जी तब्येत झाली आहे त्याच्यानंतर आज साई दर्शनाला आज मी आणलं आहे तिला. त्यामुळे तिची जी भक्ती ती ॲक्च्युली आईच्या डोळ्यातनं ती वाहते आता असं. पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का, तुम्हाला फक्त आता वहाळमधल्या साईबाबांचं दर्शन होणार नाही,
तर आज या ठिकाणी आपल्या उरण तालुका जो आहे त्या तालुक्यामध्ये 25 वर्षापूर्वी जी पहिली बाबांची पालखी निघालेली पायी शिर्डीपर्यंत, ती पालखी या ठिकाणी पोहोचली आणि तिचं देखील दर्शन तुम्हाला आता सोबत होणार आहे. आईचं नशीब एवढं दांडगं आहे की आज तिला पालखीचं पण दर्शन होणार आहे. खरं तर आम्हाला हे माहिती नव्हतं, पण नक्कीच साईबाबांची ही हाक आहे आईला आणि यातनं आई पक्का बाहेर निघणार. साईबाबा हे सरप्राईज देणारे देव आहे. हो अगदी. म्हणजे आपल्या मनात नसतं, ध्यानात नसतं ना, तेव्हा अशा काही गोष्टी देऊन जातात आपल्याला पटकन. जसं की आज तुम्हाला साईनगर व्हालच्या बाबांचं दर्शन होत आहे, पण आज पालखी आणि ही पालखी शिर्डीमध्ये पोचणारी दत्त जयंती, म्हणजे बाबा हे दत्ताचं प्रतीक मानलं जातं. आणि स्वामी समर्थांनी जेव्हा शेवटला सांगितलं की माझा नवा अवतार हे साईबाबा असणार, तर आज स्वामीही सोबत आहेत, साईही सोबत आहेत आणि आपले दत्तही सोबत असणार आहेत. तर आईंसाठी आपण बाबांकडे प्रार्थना करू की जो त्रास आईनं होतो आणि तो त्रास तुम्ही डोक्यावर दोघीजणी घेऊन चालताय आणि आईची सेवा करताय. मला वाटतं की आत्ताच्या या कलियुगामध्ये आई वडिलांची सेवा करणारी पिढी फार कमी राहिली आहे, पण तुम्ही करताय तर ती अशीच करत राहा आणि बाबा तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण करो ही आपण प्रार्थना करू. ओम साईराम. सद्गुरु साईनाथ महाराज की जय. त्यांचा सन्मान होता. सुनीलजींना विनंती असेल, ॲडव्होकेट बनसोडे साहेब, सुदर्शन बनसोडे साहेब आमचे सरपंच करायचं आहे. खऱ्या अर्थानं देव माणूस म्हणून आम्ही साहेब ओळखलं जातो त्यांना, कारण गोरगरिबाचे रात्रीचाच विषय सांगतो. त्यांनी हातामध्ये काही नसताना किंबहुना मनातही नसेल की हा आपण सुरू केलेला प्रवास 25 वर्षापर्यंत जाईल. त्यांच्या कृपेमुळे जो हा 16-25 वर्षापर्यंत पोहोचला, अशा सर्व साई भक्तांचं आपण एकदा जोरदार टाळ्यांनी या ठिकाणी आभार व्यक्त करूया की जे साई पहिली पालखी याचा उल्लेख आपण आवर्जून करतो. पण उरण असेल, पडवेल असेल, मला वाटते वर्तकनगरमध्ये, ठाण्यामध्ये देखील बऱ्याच साई मंडळामध्ये साई भंडारा, साई सच्चरित्र पारायण या ग्रंथ वाचनाची सुरुवात देखील आपल्या मंडळामध्ये असणाऱ्या साई भक्तांमुळे झाली. त्या साई भक्तांसाठी भराचा सोहळा असतो आणि वर्षभरात एक वेळा मान जी साई मंदिरासाठी जे सगळं काही करतात त्यांच्यासाठी असतो. विश्वास पाटील या ठिकाणी आपले विश्वास पाटील आहेत, जो रोजचा सुविचार असतो तो लिहिणं किंवा जेवणाची अरेंजमेंट म्हणजे अर्थातच महाभंडाऱ्याचे अरेंजमेंट करणं किंवा इथलं सगळं काही जे आहे ते आमचे विश्वास दादा असताना देखील सायकलवरून वारी करणारा हा एक योद्धाच आहे, साई भक्त आहे. आणि मागील 2 वर्ष अगोदर त्यांची तब्येत इतकी खराब होती की साईबाबा यांच्या शुभ हस्ते हा सन्मान त्यांना या ठिकाणी समर्पित केला जातोय. राजेंद्र नाथवा यांच्यासाठी देखील एकदा तयारी आपण या ठिकाणी करूया. सन्माननीय भविष्य पाटील साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान त्यांना या ठिकाणी समर्पित केला जातो आहे. सन्मान यासाठी मी करतोय की ते या अगोदरी मंडळामध्ये यायचे, पदयात्री होते, पण यावर्षी आपल्या गावामध्ये कार्यालय आहे, आपल्या गावामध्ये ऑफिस आहे आणि त्याचं नियोजन गावामध्ये काही त्या गोष्टी त्यांना या ठिकाणी समर्पित केला जातो आहे. हा होणारा सन्मान आपल्या सगळ्या कमिटीचाच आहे आणि केवळ कमिटीचा नाही तर आपल्या होईल याचा सन्मान या ठिकाणी होतो. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. राहणार आहे तर आपण किल्ल्यावरून म्हणजे किल्ल्याच्या सिग्नलवरून येऊ शकत नाही, तर आपण जो पहिला ब्रिज लागणार आहे त्या ब्रिजच्या अगोदर आपल्याला एक रॉंग साईडला जायचं आहे. तिथे आपला प्रमुख रिक्षा आणि निशांत जो प्रमुख असेल त्याने गोष्ट ध्यानात ठेवायची आहे. एक विनंती करेल पंचमंडळीला की जर जी आपली नर्सरी आहे खाली उतरल्यावर तिथून एक साईडने विमानतळाकडे रोड जातो आणि तिथं बिलकुल गर्दी नसते किंवा प्रथमतः आतिशला थोडा पुढे घेऊया आणि आमच्या रामचंद्र घरत यांना विनंती करतोय की तुमच्या हातूनच हा सन्मान करायचा आहे. या दादा. श्री सच्चिदानंद
सद्गुरु साईनाथ महाराज की जय। आपला एक युवा साई भक्त, अर्थातच अजूनपर्यंत युवाच आहात प्रशांतजी, तुम्हाला विनंती असेल जे काही फुटेज कव्हर केले, रील्स बनवलेले आहेत, तर त्याचं देखील एकदा जोरदार टाळ्याने आपण या ठिकाणी कौतुक करूया। महाराज की जय। सद्गुरु साईनाथ महाराज की जय। त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। आणि अशीच सेवा तुमच्या हातून घडत राहू। तुमच्या ओम साईराम। अखेर आपण पहिल्या दिवसाच्या रात्रीच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलोय। हे आहे बेलापूर आणि बेलापूरमध्ये या क्रिकेटच्या मैदानावर आपण आजची वस्ती करणार आहोत। तर चलूया, आता या रात्रीमध्ये आपले बरेच पाहुणे साई भक्त आपल्या सोबत आहेत आणि साईंच्या वाल्यांचा ऑर्केस्ट्रा देखील सुरू झाला आहे। तर आपण थोडासा त्या ऑर्केस्ट्राकडे देखील जाऊया। नमस्कार साई भक्तांनो, फायनली आपण पहिल्या दिवसाच्या रात्रीच्या मुक्कामाच्या ठिकाणी आलोय। बेलापूरमध्ये किल्ल्याच्या बाजूला क्रिकेटचं मैदान आणि या मैदानावर पहिल्या रात्रीचा मुक्काम।
तर मग एकंदर कसा वाटला व्हिडिओ? मला तुम्हा सगळ्यांना धन्यवाद यासाठी द्यावायचे वाटतात की 25वं वर्ष आमच्या मनामध्ये होतं ना, त्या पद्धतीनेच तुम्ही सगळ्यांनी साजरं केलं. तुमच्यामध्ये असणारा उत्साह, चैतन्य, भक्ती आणि नाचणं गाणं हे सगळं अगदी विलोभनीय होतं. 25 वर्षाचा पहिला दिवस तुमच्यामुळे सगळ्यांच्यामुळे खास झालाय. साईबाबांची भक्ती आपण कायम करतो, पण साईबाबांच्या भक्तीमध्ये तल्लीन होणारा आजचा हा पहिला दिवस, एकंदर हा प्रवास आठवणीत अविस्मरणीय राहणारा राहिला. तुम्हा सगळ्यांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आता पुढे जाऊन सांगतो की हा व्हिडिओ फक्त पहिल्या दिवसाचा आलाय. आता आपण 9 दिवस माझ्या सोबत राहाल ही मी तुम्हा सगळ्यांना विनंती करतोय. तुमची वारी शक्य झाली नाही, पण तुम्हाला घर बसल्या वारी मी करून देणार आहे. जर तुम्ही माझ्या सोबत राहिलात तर पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा, 8वा, 9वा अगदी उरण पासून शिर्डीमध्ये पोहोचेपर्यंत आपल्या दिंडीमध्ये काय चालतं, कसं असतं नियोजन, किती असते मजा, किती असतो आनंद, किती असते भक्ती, हा सगळा व्हिडिओ, हे सगळं चित्र मी तुम्हाला सगळ्यांना दाखवणार आहे.